तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 प्रौढ शिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला गेला होता? प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी कार्यान्वित केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय फळ खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कातकरी ही महाराष्ट्र राज्यामधली अतिमागास जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कातकरी ही महाराष्ट्र राज्यामधली अतिमागास जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटलेले आहे? प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राष्ट्रपतीचे अभिभाषण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4
कलम 86 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषद यांचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? महापौर या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणता असतो? जागतिक चिमणी दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पंचायत राज पद्धती स्वीकारणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी म्हण आहे नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. आपल्या या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वाक्यप्रचार आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. खडे चारणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे? खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10
चा, ची, चे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा, ची, चे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अव्ययभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जून ते सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे? महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया व गडचिरोली जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.